नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण भारतीय राज्यघटना यावरील भाग 7 पाहणार आहोत। आयोगाने विचारलेले प्रश्न। या अगोदर मी भाग 6 अपलोड केले, जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पहा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। क्रमांक पहिला, योग्य कथने ओळखा। भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही पंडित नेहरूद्वारे व प्रस्तुती आणि संविधान सभेने स्वीकारलेल्या उद्दिष्टाच्या ठराव यावर आधारित आहे। हे एकदम बरोबर आहे। यानंतर ब आहे, N.A. पालखीवाला संविधानतज्ञ यांनी उद्देशपत्रिकेला संविधानाचे ओळखपत्र म्हटलेले आहे। ही दोन्हीच्या दोन्ही विधाने बरोबर आहेत, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दोन्ही विधाने बरोबर आहेत। यानंतर प्रश्न क्रमांक 2, भारत हे गणराज्य आहे म्हणजे, आता गणराज्य या शब्दाचा अर्थ आपल्याला यामध्ये विचारलेला आहे, तर त्याचा अर्थ काय होतो, तर लोकांचे शासन, लोकांसाठी शासन किंवा राज्यप्रमुख म्हणून निर्वाचित राष्ट्रपती, निर्वाचित म्हणजे निवडून देणारा राष्ट्रपती, त्याचबरोबर राष्ट्रपतीपदासह सर्व पदे आणि सर्व नागरिकांसाठी खुली असतात, त्याला आपण गणराज्य असं म्हणतो। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ, ब, क, तिन्ही एकदम बरोबर आहेत। यानंतर प्रश्न क्रमांक 3, उद्देशपत्रिकेबाबत खालीलपैकी योग्य कथने ओळखा। बेरुबारी युनियन प्रकरण 1960 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे मत मांडले की उद्देशपत्रिका हा संविधानाचा भाग आहे, तर हे चुकीचं आहे, कारण बेरुबारी युनियन प्रकरणामध्ये उद्देशपत्रिका संविधानाचा भाग नाही असं म्हटलेलं होतं। यानंतर ब आहे, केशवानंद भारती प्रकरण 1973 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असल्याचे म्हटले आहे, हे एकदम बरोबर आहे। त्यानंतर LIC ऑफ इंडिया प्रकरणमध्ये सर्वोच्च न्यायालयाने उद्देशपत्रिका ही संविधानाचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटलेले आहे। ब आणि क एकदम बरोबर आहेत, अ फक्त चुकीचा आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब आणि क बरोबर। यानंतर प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावना हा संविधानाचा अविभाज्य भाग आहे असा निर्णय मान्य केला आहे। खाली प्रकरणं दिलेत, IR कोल्वे प्रकरण, SR बोमाय विरुद्ध भारत संघ आणि क आहे गोपालनाथ प्रकरण, ड आहे इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण प्रकरण। तर बोमाई प्रकरणामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावना हा संविधानाचा अविभाज्य भाग आहे असं म्हटलेलं होतं, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 5, भारत धर्मनिरपेक्षता याचा अर्थ राज्याची ओळख धर्माच्या आधारावर असणार नाही व राज्य कोणत्याही धर्माच्या विरोधी राहणार नाही, राज्य सर्व धर्माप्रती सारखीच श्रद्धा, विश्वास व निष्ठा बाळगेल असे मत कोणी व्यक्त केले, तर ते होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। यानंतर प्रश्न क्रमांक 6, आणीबाणीच्या काळात 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 नुसार राज्यघटनेच्या प्रस्तावनेत डॅश डॅश हे शब्द समाविष्ट करण्यात आले। आता 42वी जी घटना दुरुस्ती झाली त्याच्यामध्ये 2 शब्द समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे ॲड करण्यात आले, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 समाजवादी धर्मनिरपेक्ष हे 2 शब्द 42व्या घटना दुरुस्तीने प्रस्तावनेत ॲड करण्यात आलेले आहेत। यानंतर प्रश्न क्रमांक 7, हा प्रश्न जोडायला हवा आहे। एकीकडे उद्देशपत्रिकेचे महत्त्व म्हणजे उद्देशपत्रिकेबद्दल कोणी काय म्हटलंय आणि एकीकडे व्यक्ती दिलेत।
तर आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायचं की के.एम. मुन्शी म्हटलं की उद्देशपत्रिका ही सार्वभौम लोकशाहीची प्रजासत्ताची कुंडली म्हणून म्हटलेलं आहे. मुन्शी यांनी काय केलेलं आहे? कुंडली म्हणलं. आणि भार्गवदास ठाकूर दास भार्गव यांनी काय म्हटलेलं आहे? तर संविधानाची आत्मा म्हटले उद्देशपत्रिकेचा. एक लक्षात ठेवायचं, भाग 3 मूलभूत हक्काचं 32व कलम याला बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मा म्हणले. त्याचनुसार ठाकूरदास भार्गव यांनी प्रस्तावना ही घटनेचा आत्मा असं म्हटलेलं आहे. या दोन्हीवरूनच आपलं उत्तर येऊन जातं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील पाहून घेऊ. अर्निस्ट हे म्हणतात की उद्देशपत्रिका ही संविधानाची मुख्य गोष्ट किंवा नोटपॅड आहे. आणि ड आहे हिदायतुल्ला, जे की उद्देशपत्रिका ही अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या घोषणेसारखीच आहे असं म्हटलेलं आहे. परत 8वा प्रश्न जोडायला हवा आहे. ॲज इट इज आहे, थोड्या कथनामध्ये शॉर्ट दिलेला आहे. तर आता ठाकूरदास भार्गव यांनी काय म्हटलंय? संविधानाचा आत्मा म्हटलंय. मुन्शी यांनी कुंडली म्हटलंय. आणि याच्यामध्ये ॲडिशनल आहेत N.A. पालखीवाल्याने काय म्हटलेलं आहे? तर त्यांनी म्हटलेलं आहे की संविधानाचं ओळखपत्र, आयडेंटिटी कार्ड. आणि M. हिदायतुल्ला यांनी काय म्हणलं? अमेरिकेच्या स्वातंत्र्य जाहीरनाम्याचे सामर्थ्य. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 9. 42व्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत सरनाम्यात कोणते 2 शब्द समाविष्ट करण्यात आले? तर ते आहेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 10. भारतातील धर्मनिरपेक्षतेविषयीचे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आपल्याला चुकीचे विचारलेले आहे. एक आहे धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा नाही की राज्याच्या धर्माचा प्रति शत्रुभाव आहे. तिचा अर्थ असा आहे की राज्याने विविध धर्माच्या संदर्भात तटस्थ राहायला हवे. हे एकदम बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विचारले. 2 नंबरचा आहे प्रत्येक धार्मिक संप्रदाय अथवा संघटनेने कोणती कर्मकांडे अथवा उत्सव त्यांच्या धर्माच्या तत्वानुसार आवश्यक आहेत हे ठरविण्याची पूर्ण स्वायत्तता आहे. हे पण बरोबर आहे. त्यानंतर 3रा आहे कोणतेही विशिष्ट कर्मकांड अथवा पूजा अर्चना त्या धर्माच्या तत्वानुसार आवश्यक आहे अथवा नाही हे ठरविण्याचा अधिकार न्यायालयास नाही. तर हे चुकीचं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या खंडात जगातील सर्वात अधिक धर्मनिरपेक्ष राज्य आहेत? ते युरोप खंडात आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 12. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय डॅश डॅश आहे भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अंतर्भूत केलेली संकल्पना आहे. बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. उत्तर आलं की आपण पुढे जायचं परीक्षेत. यानंतर प्रश्न क्रमांक 13. उद्देशपत्रिका ही संविधानाचा आत्मा आहे. ती संविधानाची एक किल्ली आहे असे कोणी म्हटलेले आहे? तर आपल्याला सर्वांना माहीत आहे संविधानाचा आत्मा किंवा गुरु किल्ली म्हटलं की पंडित ठाकूरदास भार्गव. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पंडित ठाकूरदास भार्गव यांनी हे म्हटलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 14. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात संदर्भात खालीलपैकी योग्य क्रम लावा. आता आपला जे सरनामा आहे त्यामध्ये जे समाजवादी, सार्वभौम, धर्मनिरपेक्ष हे शब्द आहेत ते योग्य क्रम लावायचा. आता तसा क्रम पाहिला तर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक, गणराज असा आहे. म्हणजेच इथे कुठं आहे सार्वभौम 3 ठिकाणी आहे. एक एलिमिनेट होतो. त्या सार्वभौम झालं की समाजवादी
2 ठिकाणी आहे, म्हणजे तिसरं एलिमिनेट होतं. त्यानंतर धर्मनिरपेक्ष, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज असा राजघटनेच्या सरनाम्याचा क्रम आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 15 उद्देशपत्रिकेतील समाजवादी शब्दाला आज विसंगती होताना दिसते. कशामुळे विसंगती होताना दिसते? तर शासन आता मुक्त अर्थव्यवस्थेकडे जात आहे. 1992ला जी उखाचा धोरण स्वीकारलेलं आहे तेव्हापासून आतापर्यंत आपण मुक्त अर्थव्यवस्थेकडे झुकत चाललेलो आहोत. म्हणून काय होत आहे तर शासनाचे जे काही धोरण आहे ते मुक्त अर्थव्यवस्थेकडे चाललेलं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उद्देशपत्रिकेतील समाजवादी शब्दाला आज विसंगती होताना दिसते, कारण शासनाचे मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण राबवत असल्यामुळं. यानंतर प्रश्न क्रमांक 16 भारतीय राजघटनेचा सरनामा हा राज्यव्यवस्थेने साध्य करण्याचे उद्दिष्ट दर्शवितो. म्हणजे आपली उद्देशपत्रिका होती. सरनामा म्हणजे काय होतं तर जवाहरलाल नेहरूंनी उद्देशपत्रिका तयार केलेली होती, किंवा एक स्ट्रक्चर तयार केलं होतं, किंवा एक गोल तयार केलं होतं, ज्या गोलाप्रती आपल्याला जायचं होतं. म्हणून सरनामा हे आपलं उद्दिष्ट आहे, कारण गोल आहे. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की भारतीय राजघटनेचा सरनामा हा राज्यव्यवस्थेचं साध्य करण्याचं उद्दिष्ट दर्शवितो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 17 योग्य पर्याय निवडा. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे कोणत्या देशातील संविधानातून प्रेरित आहेत? आता स्वतंत्र, समता, बंधुता म्हणलं की फ्रेंच आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फ्रेंच संविधानातून घेतलेली आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 18 जवाहरलाल नेहरू यांनी 1946 मध्ये जो उद्दिष्टांचा ठराव मांडला त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणता भाग नव्हता म्हणून विचारले. तर एक आहे भारत हे स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक असेल. उद्दिष्टाचा ठराव काय ते मेन मूळच होतं, किंवा त्याला पाया म्हणता येईल की स्वतंत्र आणि सार्वभौम प्रजासत्ताक भारत, म्हणजे हे तर बरोबरच आहे. दुसरं आहे कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी खास संरक्षण दिले जाणार नाही, हा मात्र भाग नव्हता त्यावेळी. तिसरं आहे स्वतंत्र भारताची सर्व सत्ता व अधिकार जनतेकडून प्राप्त होतील, हे पण भाग होता. त्यानंतर 4 भारताच्या सर्व जनतेला कायद्यापुढील समानता दिली जाईल, हा पण भाग होता. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोणत्याही विशिष्ट धर्माला खास संरक्षण दिले जाणार नाही, हा भाग 1946चा जो उद्दिष्टाचा ठराव मांडला त्यामध्ये नव्हता. यानंतर प्रश्न क्रमांक 19 धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे. आता धर्मनिरपेक्ष राज्य याचा अर्थ आपल्याला विचारला आहे. आपण या अगोदरच्या प्रश्नात पाहिलेलं होतं. तर राज्य हे कोणत्याही धर्मावर आधारलेले नसेल, त्याचबरोबर राज्याची कोणत्याही विशिष्ट धर्माशी निष्ठा नसेल, त्याचबरोबर राज्य हे धर्माचे विरोधी नसेल. असे पर्याय कुठले आहेत तर ते आहेत क, ड, ई. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क, ड, ई. यानंतर प्रश्न क्रमांक 20 भारतीय राजघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता म्हणजे. आत्ताच आपण वरच्या प्रश्नात काय पाहिलं की राज्य हे कोणत्याही धर्मावर आधारलेले नसेल, त्याचबरोबर राज्यात कोणत्याही विशिष्ट धर्माला निष्ठा नसेल, आणि त्याचबरोबर धर्माच्या विरोधी सुद्धा नसेल. म्हणजेच आपल्याला बरोबर विचारलेलं आहे राज्याचा विशिष्ट असा अधिकृत धर्म नाही असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ड फक्त. यानंतर प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही. सत्य नाही म्हणजे चूक विचारलेलं आहे. एक आहे भारतीय राजघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे, हे चूक आहे. कारण अंमलबजावणीची तारीख 26 जानेवारी 1950 आहे आणि
स्वीकार ज्या वेळेस केला आहे ती तारीख आहे 26 नोव्हेंबर 1950. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 22. भारतीय राजघटनेच्या सरनाम्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. अ आहे, सरनामा हा राजघटनेचे जे प्रस्थापित आणि प्रचलित करावयाचे आहे ती उद्दिष्ट्य कथन करतो आणि त्यामधील भाषा जिथे जिथे संदिग्ध असल्याचे आढळते तिथे तिथे घटनेचा धर्म वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. तर हे एकदम बरोबर आहे. यानंतर ब पाहून घेऊ. संविधान सभेने ज्याप्रमाणे राजघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिलेली आहे तशी सरनाम्याला दिलेली नाही. हे मात्र चुकीचं आहे. म्हणजे अ बरोबर आणि ब चूक असा पर्याय कुठं आहे तर अ बरोबर आहे असं लिहिलंय पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 23. राजघटनेच्या प्रस्तावनेत बाबत खालील विधाने विचारात घ्या आणि कुठलं बरोबर नाही ते सांगा. एक आहे, ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केली व मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे. हे एकदम बरोबर आहे. 13 नोव्हेंबर 1946 रोजी उद्दिष्टाचा ठराव मांडला आणि तो ठराव 1947 मध्ये मंजूर झाला. म्हणजे हे एकदम बरोबर आहे. त्यानंतर दुसरं आहे, 1995 मधील भारतीय जीवन विमा निगम खटल्यात म्हणजेच LIC खटल्यात प्रस्तावना हा राजघटनेचा एकात्मिक भाग आहे असं सर्वोच्च न्यायालयाने प्रतिपादन केलं. हे पण बरोबर आहे. 1975ला झाले नाही, 1976ला 42वी घटना दुरुस्ती झाली. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. कारण जेव्हा केव्हा आपल्याला चुकीचं विचारतात तेव्हा तारखांमध्येच घोळ करतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 24. 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती अधिनियम खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. आता 1976ला जी 42वी घटना दुरुस्ती झाली तिच्याबद्दल काही माहिती आपल्या लक्षातच ठेवणं गरजेचं आहे. जसं की लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षावरून 6 वर्षावर केला. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांचे न्यायिक पुनर्वलोकन व प्राधिलेख काढायचे अधिकार क्षेत्र मर्यादित करण्यात आलं. त्याचबरोबर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला आणि त्याचबरोबर समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे 3 शब्द जोडण्यात आले होते. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 अखंडता भारताची हे 3 शब्द जोडण्यात आलेले होते 1942च्या घटनादुरुस्तीने. ह्या गोष्टी लक्षातच ठेवायच्या कारण मिनी कॉन्स्टिट्यूशन सुद्धा म्हटलं जातं 42व्या घटनादुरुस्तीला. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 25. भारतीय राजघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक हे शब्द डॅश राजघटनेतून घेण्यात आलेले आहेत. आपल्याला सर्वांना माहीत आहे आपल्या देशात आणि अमेरिकेतच प्रस्तावना ही आहे. आपल्या देशामध्ये सगळ्यात शेवटी निर्मिती झाली आणि सगळ्यात सुरुवातीला आहे आणि अमेरिकेमध्ये ती मात्र सुरुवातीला निर्माण केली आणि सुरुवातीलाच आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमेरिका. तिथं वी द पीपल अमेरिकन आहे आणि आपल्या इथं वी द पीपल इंडियन आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26. भारतीय राजघटनेच्या प्रस्ताविकानुसार भारत हे प्रजासत्ताक आहे. तर प्रजासत्ताकचा अर्थ काय आहे तर राजकर्ता परंपरागत असतो का आपल्याकडं नाही, तो जनतेकडून निवडला जातो आणि तोही मर्यादित काळासाठी. त्यामुळं आपला देश प्रजासत्ताक आहे आणि याचा अर्थ हाच असतो की जो काही राजा आहे किंवा जो काही राज्यप्रमुख आहे, देशप्रमुख आहे तो परंपरागत नसून तो जनतेकडून निवडला जातो, जनतेच्या प्रतिनिधीकडून निवडला जातो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ आणि ड बरोबर. यानंतर प्रश्न क्रमांक 27. खालील विधाने विचारात घ्या.
आणि चुकीची कुठली आहेत म्हणून विचारलेलं आहे आपल्याला. अ आहे सरनामा हा राजघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्याची संपूर्ण सूची प्रदान करतो. चुकीची कोणती आहेत म्हणून केलं. संपूर्ण सूची मूलभूत वैशिष्ट्याची करतो का नाही, पूर्ण राजघटनेची तो चौकट निर्माण करतो. म्हणजेच अ तर चूक आहे. ब पाहून घेऊ. सरनाम्यात घटनाकारांच्या वास्तविक उद्दिष्टाचा आणि तत्वज्ञानाचा समावेश आहे. हे एकदम बरोबर आहे. सरनाम्यातील न्याय ही संकल्पना न्यायालयाने दिलेल्या संकुचित वैधानिक न्यायाइतकी मर्यादित नाही. हे पण बरोबर आहे. म्हणजे चुकीचं कुठलं आहे तर अ फक्त आहे. या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. अ फक्त चुकीचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 28. भारतीय राजघटनेच्या उद्दिष्टपत्रिकेनुसार भारत हे गणराज्य आहे. गणराज्याचा अर्थ काय? आता आपण धर्मनिरपेक्षतेचा अर्थ बघितला, प्रजासत्ताकचा अर्थ बघितला. आता आपल्याला गणराज्याचा अर्थ बघायचा आहे. तर गणराज्य हा चा अर्थ काय आहे तर देशात अनुवंशिक राज्यकर्ता नाही. म्हणजे परंपरागत आपल्या देशाचा राष्ट्रपती असतो का नाही. त्याचबरोबर काय ब आहे देशाचा प्रमुख व विशिष्ट कालावधीसाठी जनतेकडून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे निवडलेला असतो. हे पण बरोबर आहे. म्हणजे दोन्हीच्या दोन्ही विधाने बरोबर आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 29. खालील विधाने विचारात घ्या. अ आहे धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे राज्य सर्व धर्माचे समान संरक्षण करते आणि कोणताही एक धर्म राज्यधर्म म्हणून मानत नाही. हे तर एकदम बरोबर आहे. त्यानंतर ब आहे राजघटनेच्या शिल्पकारांनी अनुच्छेद 25, 26 आणि 27 स्वीकारून धर्मनिरपेक्षतेला चालना दिलेली आहे. हे पण बरोबर आहे. त्यानंतर क आहे धर्मनिरपेक्षता हा राजघटनेच्या पायाभूत संरचनेचा भाग आहे. अनुच्छेद म्हणजे कलमे जेव्हा निर्माण झाली तेव्हाच टाकलेले आहेत ना. म्हणजे ही पायाभूत संरचनेचाच भाग आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व बरोबर आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर. यानंतर प्रश्न क्रमांक 30. भारतीय राजघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. अ आहे सरनामा हा राजघटनेने अविभाज्य अंग आहे. बरोबर आहे. त्यानंतर सरनाम्यातील तरतुदी ही न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात. नाही. सरनामा हा न्यायप्रविष्ट आहे का? नाही. त्यामुळे ब चुकीचं आहे. ब कुठे कुठे आहे? 2 ठिकाणी आहे. क पाहून घेऊ. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत म्हणून कार्य करू शकते. हे पण चूक आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ फक्त बरोबर. आता परत एकदा आपल्याला प्रश्न क्रमांक 31 मध्ये गणराज या शब्दाचा अर्थ विचारला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 31. भारत हे गणराज्य आहे याचा अर्थ. आता याचा अर्थ काय आहे तर येथे लोकशाही आहे. हो येथे लोकशाही आहे पण गणराज्याचा अर्थ आहे का? नाही. गणराज्याचा अर्थ काय आहे की वंश परंपरेनुसार आपल्या देशाचा राष्ट्रप्रमुख नसतो. ब काय आहे राष्ट्रप्रमुख हा किंवा राष्ट्रपती लोकांनी अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेला असतो. हो हे मात्र बरोबर आहे. ब बरोबर आहे गणराज्याचा अर्थ. क काय आहे येथे संविधानीय पद्धत आहे. गणराज्य आणि संविधानीय पद्धत यामध्ये कुठंही तारतम्य नाही. ड आहे पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते. असं नाही. राष्ट्रप्रमुखच आपला लोकांनी निवडून दिलेला असतो. हे पण दिलेले असतात पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ. पण देशाचा गणराज्याचा अर्थ असा आहे की देशातला प्रत्येक कुठलाही नागरिक राष्ट्रपती म्हणून निवडणूक लढवू शकतो जर त्याची योग्यता असेल तर. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त ब बरोबर. यानंतर प्रश्न क्रमांक 32. आर्थिक न्यायाचे तत्त्व हे भारतीय राजघटनेच्या खालीलपैकी कोणत्या 2 भागात समाविष्ट केलेले आहे? एक आहे राजघटनेची उद्देशपत्रिका आणि दुसरं आहे मार्गदर्शक तत्त्व. हो बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
यानंतर प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? 1. सरनामा अधिकाराचे उगमस्थान दर्शवतो, बरोबर आहे. 2 आहे, सरनाम्यातील अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येत नाही, हे पण बरोबर आहे. 3 आहे, सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत नाही, हे पण बरोबर आहे. आणि 4 आहे, सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारावर निर्बंधित आणतो, तर हे चुकीचं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 34, भारतीय राजघटनेच्या सरनाम्यात भारतीय राजघटनेचा आत्मा असे कोण म्हटलेलं आहे? आताच हा प्रश्न ॲज इट इज रिपीट झालेला होता, त्याबद्दल काहीच सांगत नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ठाकूरदास भार्गव. यानंतर प्रश्न क्रमांक 32, खालील विधाने विचारात घ्या. अ आहे, सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचे स्रोतही नाही अथवा कायदेमंडळाच्या अधिकारावर बंधने घालत नाही, तर हे एकदम बरोबर आहे. त्यानंतर ब आहे, सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यात सरनामा हा राजघटनेचा भाग आहे असे मत व्यक्त केले, हे मात्र चुकीचं आहे. बेरुबारी खटल्यामध्ये सरनामा हा राजघटनेचा भाग नाही असं म्हटले, म्हणजे ब चुकीचं. ब कुठं आहे? 2 पर्याय एलिमिनेट होतात. त्यानंतर क, केशवानंद भारती खटल्यामध्ये सरनामा हा राजघटनेचा भाग नाही असे म्हटले नाही. केशवानंद भारती खटल्यामध्ये संविधानाचा भाग आहे असं मान्य केलं होतं प्रस्तावना, म्हणजे क सुद्धा चुकीचं आहे. यावरून आपल्या प्रश्नाचं उत्तर येऊन जातं पर्याय क्रमांक 1. लक्षातच ठेवायचं, बेरुबारी युनियन खटला भाग नाही, केशवानंद भारती खटला भाग आहे आणि LIC ऑफ खटला त्याच्यामध्ये अविभाज्य भाग आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळं हे 3 खटले तर प्रस्तावनेच्या बाबतीत लक्षातच ठेवायचे. यानंतर प्रश्न क्रमांक 36, भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या. अ आहे, उद्देशपत्रिका हा भारतीय राजघटनेचा भाग आहे, परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही, हे एकदम बरोबर आहे. त्यानंतर ब आहे, उद्देशपत्रिकेमध्ये राजघटनेच्या इतर तरतुदीप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही, हे मात्र चूक आहे. कारण आपण 42वी घटना दुरुस्ती केली त्यावेळेस राजघटनेमध्ये ॲड केलेले होते शब्द, म्हणून हे चूक आहे. ब चूक आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अ फक्त बरोबर. यानंतर आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.